अहो समाजामध्ये असंच चाललेलं आहे. आपलं फक्त वय वाढत जातं पण वृत्ती तशीच राहते. समजा तुम्ही एका रस्त्यावरून चाललेला आहे, कुठेतरी ऍक्सिडेंट झाला तुमचा किंवा दुसऱ्यांचा झाला, तिथं ज्यावेळी 4 माणसांचा घोळका जमतो त्यावेळी तिथं काय त्यांची रिॲक्शन असते? ओ तुटलं, ओ तुटलं, ओ फाटलं टायर, काय झालेलं नसते. समजा एखादा चोर सापडला, हाणायचा, वडा वडा त्याला, हाण त्याला, हाण त्याला, हाण तो. एन्जॉयमेंट हात शेकण्याची मजा असते ना, ती कशामध्ये नसते. आपल्या जवळच एक देश आहे, या त्या देशामध्ये छोटासा निरागस देश आपल्या काकेत बसलेला आपल्या देशाच्या. बाकी देश. तुमच्या इथे ना एक मॉल होता, मॉल मध्ये सेल लावला होता. आता काय आपल्या इथले बघा साधं फालतूपणा बघा, मॉल मध्ये जायचं, पैसे द्यायचे, ऑफर घ्यायचे, फोन घेऊन यायचे. सगळे लोक आज बसलेत, तोडाफोड सगळं पाहिजे ते घेऊन गेले. सेल म्हणजे काय, फुकट म्हणजे काय कळालंच नाही. महबूबा मुफ्ती ज्यावेळी देश सोडून गेल्या, लोक घरात बसलेत. सुरुवातीला सगळेजण म्हणत होते किती चांगला प्रोटेस्ट चाललाय. ज्यावेळी लोक ज्यावेळी लोक तिच्या घरात घुसले त्यावेळी तिची सगळे कपडे बिपडे आणून दाखवले सगळे सोशल मीडिया समोर. तिचा फ्रीज उघडला, फ्रीज मधलं खाण्याचं सामान सगळं लुटलं, तिच्या बेडवर सगळे झोपले. त्याला व्ह्यूज किती मिळाले माहितीये तुम्हाला? किती? मिलियन मध्ये व्ह्यूज